तुम्हाला माहीत आहे का शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका काय फरक आहे? आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी तुमच्या मनाला स्पर्श करेल. ही कथा आहे प्रेमाची, भक्तीची आणि त्या दिव्य ज्योतीची जी आपल्या जीवनात प्रकाश आणते. ही कथा आहे शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यातील त्या गूढ रहस्याची जे ऐकल्यावर तुमचं हृदय महादेवांविषयी आदराने भरून जाईल. नमस्कार फ्रेंड्स, मी स्वागत करते तुमचं पी फॅक्ट सफारी या चॅनलवर. आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली, नवीन कथा तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आजची ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे, म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा. कैलास पर्वताच्या हिमाच्छादित शिखरांवर सकाळी सकाळी सोनसळी किरणं पसरली होती. सकाळच्या गार वाऱ्यात गंगा माता आपल्या कलकल प्रवाहाने वातावरण पवित्र करत होती. महादेव आपल्या आसनावर विराजमान होते. त्यांच्या अर्धनिमीलित डोळ्यात समस्त ब्रह्मांडाचे रहस्य समावलेले होते. माता पार्वती त्यांच्या शेजारी दिव्य रूपात बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ प्रश्नाची झलक दिसत होती. गणेशजीही पित्यांच्या चरणाशी बसून बुद्धिमत्तेने त्या दोघांना न्याहाळत होते. त्या वातावरणात एक अनोखी शांतता होती, जणू काही एक महान रहस्य उलगडणार आहे. माता पार्वती म्हणाल्या, हे प्राणनाथ, माझ्या मनात एक प्रश्न वारंवार येतोय. भक्त अनेक ठिकाणी तुमची पूजा करतात, कुठे शिवलिंगाच्या रूपात तर कुठे ज्योतिर्लिंगाच्या रूपात, परंतु या दोघांमध्ये काय फरक आहे हे मी अजून समजू शकलेले नाही. गणेशजीही उत्सुकतेने म्हणाले, पिताश्री, भक्त मला देखील हा प्रश्न विचारतात, मी त्यांना काय उत्तर देऊ? महादेवांच्या डोळ्यात एक गूढ स्मित चमकलं. ते म्हणाले, हे प्रिये, हे विनायका, तुमचा प्रश्न गूढ आहे. तो साधा प्रश्न नाही, त्यात संपूर्ण सृष्टीचं रहस्य दडलं आहे. मग महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली. जेव्हा सृष्टी नव्हती, वेळ नव्हता, सगळीकडे अंधकारच होता, तेव्हा मी एकटाच होतो, निराकार, निर्गुण, ऊर्जेचा अनंत सागर. मी ऊर्जा होतो, पण मला रूप नव्हते, आकार नव्हता. पण एका क्षणी मला वाटलं, सृष्टीचं काय महत्त्व जर प्रेम नसलं, भक्ती नसली, त्यात विविधता नसली. तेव्हा मी संकल्प केला, मी स्वतःला अनेक रूपात प्रकट करीन. आणि त्या पहिल्या प्रकट रूपातून जन्म झाला शिवलिंगाचा. माता पार्वती विचारतात, हे नाथ, ते रूप कसं होतं? महादेव म्हणाले, अंडाकृती ऊर्ध्वस्तंभ आणि खाली गोल आधार. आधार म्हणजे योनी, सृजन शक्तीचे प्रतीक. ऊर्ध्व भाग म्हणजे लिंग, सर्जनकर्त्या ऊर्जेचे प्रतीक. गणेशजी म्हणाले, म्हणजे शिवलिंग हे सृष्टीच्या उगमाचे प्रतीक आहे तर? महादेव म्हणाले, हो पुत्रा, शिवलिंग माझ्या सृजन, पालन आणि संहार या त्रिगुणात्मक शक्तीचे प्रतीक आहे. शिवलिंग कुठेही कोणताही भक्त स्थापित करू शकतो. मातीपासून, दगडापासून, सोन्या चांदीपासून, जिथे भक्ती आहे तिथे मी आहे. पण महादेव पुढे म्हणाले, फक्त शिवलिंग पुरेसं नव्हतं, मला माझी दिव्य ज्योतीही प्रकट करायची होती. तेव्हा जन्म झाला ज्योतिर्लिंगाचा. मग ब्रह्मा विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद झाला. तेव्हा महादेवांनी स्वतःला अनंत ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकट केले. तो स्तंभ इतका विशाल होता की त्याचा तळ विष्णूंना सापडला नाही आणि त्याचे शिखर ब्रह्मदेवांनाही सापडले नाही. तोच पहिला ज्योतिर्लिंग, जो अरुणाचलममध्ये तिरुवन्नामलाई इथे आहे. महादेव म्हणाले, ज्योत म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे चिन्ह, अर्थात ज्योतिर्लिंग म्हणजे माझ्या दिव्य प्रकाशाचे प्रतीक. जगात जिथे जिथे माझी उपस्थिती स्वतः प्रकट झाली, तिथे तिथे ज्योतिर्लिंग निर्माण झाले. मग त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाची कथा सांगितली. ते 12 ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर आणि घृष्णेश्वर. पुढे महादेव म्हणाले, शिवलिंग हे सगुण रूप आहे, ते भक्त स्थापन करू शकतात. परंतु ज्योतिर्लिंग स्वयंभू आहे, ते माझ्या इच्छेने स्वतः प्रकट होते. माझी ऊर्जा तिथे अखंड वास करते. शिवलिंगात माझी उपस्थिती भक्ताच्या श्रद्धेवर अवलंबून असते, पण ज्योतिर्लिंगात माझी उपस्थिती स्वतः सिद्ध असते. या दोघांच्या पूजेमध्ये काय फरक आहे तर शिवलिंगाची पूजा अत्यंत सोपी आहे.
जल, बिल्वपत्र, धतुरा इत्यादी मला अर्पण करून प्रामाणिक भक्ती जो करेल त्याला मी प्रसन्न होतो. ज्योतिर्लिंगात विशेष मंत्र, स्तोत्र बोलले जातात आणि ज्योतिर्लिंगाच्या दर्शनानेही पुण्य मिळतं. घरात शिवलिंग स्थापायचं असेल तर काही नियम पाळावे लागतात. स्थापनेनंतर नियमित शिवलिंगाची पूजा केली पाहिजे. नाही जमले तर ते मंदिरात नेऊन ठेवावे. ओम नमः शिवाय हा माझा सर्वात प्रिय मंत्र आहे. हा पंचाक्षरी मंत्र शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग दोन्हीसाठी समान आणि प्रभावी आहे. कलियुगाच्या अंतकाळी जेव्हा मी कल्की रूपाने प्रकट होईल तेव्हा शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगच धर्माचे केंद्र असतील. शिवलिंग म्हणजे माझं सगुण सहज उपलब्ध रूप, तर ज्योतिर्लिंग म्हणजे माझं दिव्य, स्वयंभू आणि प्रकाशमय रूप. शक्ती दोन्हींमध्ये सेम आहे, फक्त प्रकटण्याची पद्धत ही वेगळी आहे. महादेव पुढे सांगतात की या सर्वाचा सारांश म्हणजे काय, तर शिवलिंग म्हणजे अनंत. अनंत म्हणजे ज्याला ना सुरुवात आहे ना अंत आहे. शिवलिंग हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आद्य अनादी एकरूप स्वरूप आहे. शिवलिंगाच्या वरच्या भागात भगवान शिवांचा वास असतो, तर खालच्या भागात माता पार्वती आणि त्यांच्या परिवाराचा वास असतो. शिवलिंग कोणत्याही गावात, शहरात किंवा घरातील मंदिरात स्थापित करता येते. शिवलिंगाची पूजा करण्यासाठी पंडितांची आवश्यकता नसते. कोणताही व्यक्ती घरी स्वतः शिवलिंगाची पूजा करू शकतो. शिवलिंग स्वयंभूही असू शकते आणि मानवनिर्मितही असू शकते. तर ज्योतिर्लिंग म्हणजे काय, तर ज्योतिर्लिंग म्हणजे प्रकाशाचे लिंग. ज्या ज्या ठिकाणी भगवान शिवांनी आपल्या ज्योतीच्या म्हणजेच प्रकाश रूपात प्रकट होऊन स्वतःचे दर्शन दिले ती ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात. संपूर्ण भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये शिवलिंग स्वयंभू आहेत, म्हणजेच ती आपोआप प्रकट झालेली आहेत. ती कोणत्याही मानवाने स्थापित केलेली नाहीत. ही विशेष 12 ठिकाणे अतिशय पवित्र आणि शक्तिशाली मानली जातात. ज्योतिर्लिंगात साक्षात भगवान शिव स्वतः वास करतात. अशी मान्यता आहे की जो व्यक्ती आपल्या आयुष्यात या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतो तो सर्व दोषांपासून मुक्त होऊन मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो. ही सर्व कथा संपताच कैलासावर दिव्य प्रकाश पसरला. सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली. तर फ्रेंड्स, आशा आहे की ही कथा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा. ओम नमः शिवाय.